नीट चालवता येत नाही तर वापरता कशावर स्कूटर? ऐन गर्दीत बस किंवा ट्रेन मध्ये 2 मुलांना घेऊन नाही चढता येत. मग ऐपत असेल तर कार घ्या. मला मीच दाखवतो, ऐपत करतो माझी. अरे नाही, एक दिवस स्वतःच्या पैशाने कार देऊन दाखवली ना तर नाव नाही लावणार. वाव, काय मस्त गाडी आहे. हो, पण कोणाची आहे? कुणाची म्हणजे काय? आपली कार आहे. मावशी, आम्ही पिकनिकला जाण्याच्या आधी कारला गुड मॉर्निंग करायला गेलो तर कारच नव्हती. वर्षभर मुलांचं मन मारून कसली हाऊसमौज न करता आम्ही हे पैसे जमवलेले. कोणाला कसलीही चाहूल न लागता, काही आवाज न होता गाडी चोरीला कशी गेली असेल? आणि कारचं लॉक जर टॅम्पर झालं असेल तर कारचा अलार्म कसा नाही वाजला? सॉरी संजय, तुझी कार आपल्या बिल्डिंगच्या आवारातून कोणीतरी गायब केली. तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये होता आणि मी मात्र घरी झोपून होतो. खरंच मला याची लाज वाटते रे. आय एम रिअली सॉरी यार. इट्स ओके अनिल, स्वतःला दोष देऊ नकोस. जी चांगली किंवा वाईट गोष्ट घडायची असते ना ती घडतेच. अरे असा दगवादी विचार करून आपण स्वस्त नाही बसू शकत संजय. आणि काय ग नलू, तुला कळत कसं नाही? बाहेर एवढं सगळं घडत असताना तू मला का नाही उठवलंस? तुम्ही नाईट शिफ्ट करून आला होता, नुकताच तुमचा डोळा लागला होता म्हणून नाही उठवलं मी तुम्हाला. उद्या घराला आग लागल्यावर असंच म्हणशील का तू? आणि काय ग, संजयपेक्षा माझी झोप महत्वाची वाटली तुला? अरे जाऊ दे ना अनिल, तू कशाला उगाच रागवतोयस? आणि अस्मिता मॅडमकडे जाण्याचा सल्ला नलू वहिनीनेच दिला आम्हाला. आणि तू जागा असतास, तू काय किंवा मी काय करू शकणार होतो आपण? आणि आता अस्मिता मॅडमची माणसं तपास करतायत ना. संजय, तुला खरंच वाटतं अस्मिता त्या चोराला पकडू शकेल? झोप येत नाहीये का तुम्हाला? चला झोपा लवकर. आई, झोप येत नाहीये. सारखी आपल्या कारचीच आठवण येते. आई, बाबा कुठे गेले? शेजारी अनिल काकांकडे गेलेत. आई, आपली कार सापडेल ना ग? सांग ना आई. एक दिवस स्वतःची गाडी घेऊन दाखवीनच. आई, बोलत का नाहीयेस? अस्मिता मावशी चोराला पकडेल ना? सांग ना आई. आपली कार मिळाली की आपण पिकनिकला जाणार ना? मला नाही माहित बाळांनी, खरंच नाही माहित. आपली कार चोरीला जाणार आहे हे तरी आपल्याला कुठे ठाऊक होतं. असंच आपली कार मिळणार आहे की नाही हेही नाही माहित. मला तुम्हाला खोट्या आशेवर नाही ठेवायचे. आता फक्त देवावर आणि अस्मिता मावशीवर विश्वास आहे. फक्त वाट बघायची, एवढंच आपल्या हातात आहे. देव बाप्पा त्या चोराला चांगलीच शिक्षा देईल. तू नको रडूस आई.
या अस्मिता मॅडमच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाहीये. कार कोणी चोरली हे शोधायचं सोडून पुन्हा आपलीच चौकशी करायला इथे येत आहेत. अरे त्यांना शंका असतील तर त्या विचारणारच ना. अगं पण त्यासाठी सचिन आणि श्वेताला नलू वहिनीकडे पाठवायला का सांगितलं त्यांनी? सांगते. काय इथे आपण सतत गाडीविषयी बोलणार, मुलांना गाडीची आठवण आली असते ना, त्यांना त्रास नको म्हणून मी नलू वहिनींकडे पाठवायला सांगितलं. खरंय, काल रात्री सुद्धा मुलं विचारत होती आपण पिकनिकला कधी जाणार. मला सांगा, काल रात्री गाडी चोरीला गेली तेव्हा गाडीचा अलार्म नाही वाजला? कसला अलार्म? किल्लीशिवाय गाडी उघडण्याचा प्रयत्न केला तर तो अलार्म वाजतो. नाही, असला कोणताच अलार्म वाजला नाही. अलार्म वाजला नाही याचा अर्थ गाडी रितसर किल्लीने उघडून पळवली गेली. नाही, किल्ली घरातच होती, मी दाखवली ना तुम्हाला. आणि गाडीच्या डुप्लिकेट कीज कुठे? डुप्लिकेट किल्ली? हो, डुप्लिकेट किल्ली म्हणजे गाडी जेव्हा विकत घेतली जाते तेव्हा कीजचे 2 सेट दिले जातात. हे माहित नाही का तुम्हाला? अरे हो, ते परवा गडबडीत लक्षातच आलं नाही माझ्या. आपण पियुषने मला एकच चावी दिली होती. हा पियुष कोण? मी ज्या सारंग ऑटो डीलर्सकडनं कार घेतली तिथे तो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे आणि माझा मित्रही आहे. फोन करा त्याला आणि त्याला त्या डुप्लिकेट किल्लीविषयी विचारा. फोन स्पीकरवर ठेवा आणि गाडी चोरीला गेल्याचं आत्ताच सांगू नका. ठीक आहे. परेश, दे कॉफी लावजे. माझं ऐकाल तर हे मॉडेल घेऊन टाका. टॅकअप, मायलेज बद्दू सरस छे, इन्शुरन्स फ्री. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे हो, पण ही ऑफरवाली गाडी जरा. एक मिनिट हा. बोला संजय भाई, पिकनिक गँग कुठं पोहोचली? अरे अजून निघालो नाही आम्ही. किल्ली कुठे ठेवली आहे ते आठवत नाहीये. तुम्हाला एकच किल्ली दिली होतीस ना? नाही रे, असं कसं करीन मी? डुप्लिकेट की मी दिली आहे तुला. तू कारचं किट चेक कर, त्याच्यात असेल चावी आणि पच्ची फोन करजे. ओके. हा ठीक आहे. किटमध्ये चेक करा. हे घ्या बघा. किल्ली नाही आहे होत्यात. ह्यात जर किल्ली नसेल तर हे स्पष्ट आहे की तुमचा मित्र पियुष खोटं बोलतोय. नाही मॅडम, पियुष खोटं बोलणार नाही. हा कोण खोटं बोलतोय? म्हणजे सगळेच खरं बोलतायत असं कसं होईल ना? तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोलतोय? एक मिनिट. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे आम्ही शोधून काढू. आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया. मला सांगा, गाडी घेण्यासाठी तुम्ही लोन डीलर कडूनच घेतलाय की कुठल्या बँकेकडून? मी कुठलंही लोन घेतलं नाहीये. मग गाडी घेण्यासाठी एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले? कुठून आले म्हणजे? मी कमवले. हो मॅडम, गेले वर्षभर यांनी ओव्हरटाईम केलाय. सुट्टीच्या दिवशीही कामावर गेलेत. आपली स्वतःची कार घ्यायची अशी यांची जिद्दच होती. स्वतःच्या मिळकतीने मिळवलेल्या पैशावर तुम्ही संशय घेताय? अहो पण तुमच्या सोसायटीतलेच एक जण सांगत होते की तुम्हाला पेट्रोलचे पैसेही परवडत नव्हते म्हणून तुम्ही 2 व्हीलर विकलीत. एक मिनिट, तुमचे काय चाललंय? तुम्ही डिटेक्टिव्ह आहात की इन्कम टॅक्स ऑफिसर? संजूची कार चोरीला गेली आहे आणि तुम्ही त्याचीच उलट तपासणी करताय? लोन न घेता स्वतःच्या पैशाने कार घेणं हा गुन्हा आहे का? आणि हो, त्याला पेट्रोलचे पैसे परवडत नव्हते म्हणून त्याने स्कूटर नाही विकली. त्या स्कूटरवरनं तो मुलांना घेऊन जात असताना एक अपघात होणार होता म्हणून विकली. स्वतःची सेव्हिंग्स, ओव्हरटाईमचे पैसे, स्कूटरचे पैसे सगळं एकत्र करून ही गाडी घेतली होती मी. ती बघा, सगळा हिशोब लिहून ठेवलाय त्या डायरीमध्ये. बघू. हे बघा.
हे खोटं बोलतायत असं वाटत नाही. सॉरी, आमचा नाईलाज होता, पण आम्हाला अशाच प्रकारे चौकशी करायला लागते. आता फॅक्ट ही आहे की डुप्लिकेट किल्ली चोरीला गेली आणि गाडी ही घरातली किंवा डुप्लिकेट या दोन्हीपैकी कुठली तरी एक किल्ली वापरून चोरली आहे. त्यामुळे तुम्ही जरी खरं बोलत असलात तरी पियुष नक्की खोटं बोलतो. पण कदाचित त्याने तुम्हाला एकच किल्ली दिली असेल. तो असं का करेल? असं का करणार नाही ह्याचाही विचार करून बघा ना. अहो नाही, पण मला रजिस्ट्रेशनसाठी पैसे कमी पडत होते तर 15,000 त्यांनीच दिले मला. आणि तो यांचा चांगला मित्रही आहे. कदाचित ही 15,000ची मदत संजयला जाळात अडकवण्यासाठी तर नसेल. मला वाटलं होतं तुम्ही मला मदत कराल, कार शोधून द्याल. तुम्ही तर नको ते फाटे फोडतायत, आमच्याच जखमांवर मीठ चोळताय. हे बघा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. माझ्यावर विश्वास असेल तर मला त्या सारंग ऑटो डीलर्सचा पत्ता आणि पियुषचा नंबर पाठवा. ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज करतो. हा म्हणाले, मी तुला एका कार डीलरचा पत्ता पाठवतो. तू आणि बंडू तिथे जा. संजय इथून इथून. आणि पियुष नावाच्या एका सेल्स एक्झिक्युटिव्हची चौकशी करा. देव बाप्पा, आमची गाडी कुठे गेली? कोणी नेली? स्मिता मावशी, आई गोष्टीतून सांगते की जो चांगलं वागतो त्याचा कधीही वाईट होत नाही. मग आम्हाला शिक्षा का मिळाली? देव बाप्पा त्या चोराला शिक्षा का नाही करत? अस्मिता मावशी, तू या फीत आणि हारावरून शोधशील ना आमची कार? तिला पण आमची आठवण येत असेल ना? ती पण रडत असेल ना? मी शोधून काढे ना तुमची कार. अस्मिता मॅडम, सचिन, श्वेता घरी जा. एक मिनिट. अगं आई, घरी जा. काय झालं? तुम्हाला काही बोलायचं होतं का? एक विनंती आहे तुम्हाला. मुलांना उगाच खोटी आशा दाखवू नका. एक वेळ तुम्ही आम्हाला मदत नाही केली तरी चालेल, पण माझ्या नवऱ्यावर संशय घेऊ नका प्लीज. चोरीचा आघात आम्ही सहन केलाय, पण संजयवरचा आरोप मी नाही सहन करू शकणार. सॉरी, पण हे बघा, तपास करताना मला सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्या लागतात. जसजशा शक्यता कमी होत जातात तशी तपासाची दिशा ठरते. मी त्यांच्यावर डाऊट घेतला, त्यांना प्रश्न विचारले फक्त त्यांची रिॲक्शन बघण्यासाठी, पण त्यांच्या डोळ्यात मला त्यांचा खरेपणा दिसलाय. आता माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्यांच्या मित्रावर पियुषवर मी विश्वास ठेवू शकत नाही. मला त्याची चौकशी करावीच लागेल. माझ्यासाठी आता ही केस फक्त एका चोरीला गेलेल्या गाडीची नाही,
तर एका प्रामाणिक माणसाची वर्षभराची मेहनत चोरीला गेली. एका गृहिणीची 365 दिवसांची काटकसर, तिची जिद्द चोरीला गेली. लहान मुलांच्या आयुष्यातला आनंद, जगातल्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास चोरीला गेला. ती फक्त त्यांच्यासाठी गाडी नाहीये, त्यांच्या घरातली, त्यांची जीवाभावाची व्यक्ती जी हरवली. आणि त्या भावनेची, त्या व्यथेची किंमत पैशात नाही करता येणार. आता मनाली आणि बंडूकडून हा पियुष पारेख किती पाण्यात आहे हे कळल्यावरच पुढचं पाऊल उचलता येईल. नमस्कार. नमस्कार. इथं ते पियुष पारेख मीच आहे. हेच आहेत पियुष. बसा ना. मी बंडूजी नाईक. आणि मी मनाली पाटील. हॅलो. बोला, कुठली कार घेणार तुम्ही आणि बजेट किती आहे तुमचं? आता बजेटचं सांगायला गेलं तर मला सांग ते ना, मला अधिक सांगा, कार देताना एक चावी देताना आणि 2 चावी देताना काही कॉस्टमध्ये फरक होती का? शू वाद करो छो, आम्ही असं कशाला करणार? आम्ही सगळ्यांना कीचे 2 सेट देतो. अच्छा, तुम्ही संजय घरत यांना ओळखता का? हो, मित्र आहे माझा. काय सांगता, तुमचे मित्र आहेत? हो. मग तरी त्यांना कारची एकच किल्ली का दिलीत? अहो, डुप्लिकेट चावी त्याच्या किटमध्ये ठेवली होती. ठीक आहे, कारची चावी आणि एक किट. आणि मी सांगितलं पण त्यांना चावी मिळाली पण असेल. फारच विनोदी दिसतात पियुषबाई. चावी मिळाली असती तर तुमच्याकडे इथं आलो असतो का आम्ही? बोला, आलो असतो का आम्ही? एक मिनिट. कोण आहात तुम्ही? आम्ही खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री यांचे सहकारी. आणि यांनी संजय घरत यांना कारची डिलिव्हरी देताना एकच किल्ली दिली. आणि दुसरी चावी कुठे आहे हे सांगा ना ग. अरे, ती चावी मारी पैसे राखीने सू करू. ड्रॉअर मध्ये बघ, असेल कदाचित. सर, पण ड्रॉअर मध्ये कशी असणार? आणि फक्त चावीसाठी संजयनी डिटेक्टिव्ह पाठवले. मला फोन सुद्धा नाही केला त्यांनी. मी सांगतो ना, तू ड्रॉअर मध्ये बघ, चुकून ठेवली असेल. अहो सर, बघा ही फाईल. काय आहे? कुठे आहे चावी? बघा सर, मी बोललो ना ड्रॉअर मध्ये चावी नाही आहे. सॉरी सर. हे काय आहे पियुषराव? चावीचं भूत? ही कसली चावी? अरे, ही तर त्या कारचीच चावी आहे. काय पियुषबाई, तुम्ही तर म्हणालात की ही किल्ली त्या किटमध्ये होती म्हणून. मग इथे तुमच्या ड्रॉवर मध्ये कशी काय आली? नाही म्हणा का, मला काय वाटतं माहिती का, या चावीला ना त्या किटमध्ये पंख फुटले असते. मग ती उडत 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 या ड्रॉवर मध्ये आली असेल. काय पियुषराव? पियुष, हा काय प्रकार आहे? आय वॉन्ट एक्सप्लेनेशन नाव. सर 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 मला खरोखर नाही, मी माझ्या हाताने किट मध्ये ठेवली होती. અહીંયા ક્યાંથી આવી મને નથી ખબર. એક કામ કરો, तुम्ही द्या, संजयला देऊन टाका. बर. निस्ती चावी देऊन काय करू? कार कुठे आहे? कार
होय, कार कुठं आहे पियुषराव? म्हणजे कार त्या रात्री चोरीला गेली आणि आम्हाला असा संशय आहे की या किल्लीचा वापर करून कार चोरी केली गेली. तुम्ही काय सांगताय? संजयची कार चोरीला गेली? हो माय गॉड. देवाचंच नाव घ्यावं लागणार आहे आता तुम्हाला, कारण हा सगळा रिपोर्ट आम्ही पोलिसांना देणार. पोलीस? हो, पोलीस. बोल म्हणाली. ती डुप्लिकेट किल्ली पियुषकडे सापडले याचा अर्थ आपला संशय खरा होता. आपल्या तपासाची दिशा निश्चित झाली आता ती डुप्लिकेट किल्ली पियुषकडे मिळाली आहे हे संजयना कळव. आणि हो, अभी मॅडम, मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो. संजयने कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचे सगळे फोटोज आणि सगळे डिटेल्स सगळ्या टोल नाक्यावर पाठवले. मॅडम, फक्त एक थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या पोलिसांनी असं सांगितलंय की जर का कंप्लेंट नोंदवण्याच्या आधी गाडीने स्टेट बॉर्डर क्रॉस केली ना तर मग थोडासा प्रॉब्लेम होईल. अरे पियुषकडे ऑलरेडी डुप्लिकेट किल्ली सापडली आहे. काय? पियुषकडे डुप्लिकेट किल्ली सापडली आहे? याचा अर्थ पियुषनीच संजयला फसवलं असणार. डुप्लिकेट किल्लीचा वापर करून रात्री 1 ते 5च्या दरम्यान पियुषनीच गाडी चोरली असणार त्याची. असू शकतं. मॅडम, मग आता आपण काय करायचंय? आता हे बघ, हे अजून कन्फर्म नाही आहे, पण तरी आपण आपला तपास नाही थांबवायचा. डुप्लिकेट किल्ली तर मिळाली, आता या किल्लीवरून आपल्याला कार शोधायची. हां मॅडम. हां, काय? ओके 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 मॅडम. अरे बोल ना काहीतरी. अस्मिता मॅडमचा फोन होता का? अस्मिता मॅडमच्या सहकार्याने कळवलंय. काय? कारची दुसरी चावी पियुषच्या ड्रायव्हरमध्ये सापडली. काय? म्हणजे गाडी त्यानेच पळवली असणार? नाही नाही, असं डायरेक्ट कोणावर आरोप करू नकोस.
पियुष म्हणतोय की चुकून त्याच्या ड्रॉवरमध्ये चावी राहिली आहे आणि तो तसा करणार नाही ग. माझा विश्वास आहे त्याच्यावर. अगं जसा अनिल माझा चांगला मित्र आहे तसा पियुषही माझा चांगला मित्र आहे. अरे संजय, या आंधळ्या विश्वासानेच तुझा घात केलेला आहे. आपण त्याच्यावर संशय घेऊ नये ना म्हणून आधी त्याने तुला 15,000 रुपये देऊन मदत करण्याचा दिखावा केला. तुला कळत कसं नाहीये? नाही अगं, पियुष असं कधीच करणार नाही. अरे पण आता तर चावी त्याच्या ड्रॉवर मध्ये सापडली, तरीही तुला कळत नाहीये का? अगं सुनीला, तुला कळत कसं नाहीये? मला काय कळून घ्यायचंय अजून? सुनीला वहिनी, संजय, तुम्ही आपापसात नका भांडू प्लीज. अस्मिता मॅडमची माणसं तपास करतायत ना, मग जशी त्यांनी कारची चावी शोधली तशी कारही शोधतील ते. प्लीज भांडू नका. गाडीची किल्ली तर मिळाली, पण गाडीचं काय? मॅडम मला काय वाटतं, त्या पियुषला दमात घेतलं ना, कार बी सापडेल बघ. बंडू, त्या डीलरकडे काम करणाऱ्या सगळ्या स्टाफचे पत्ते आणि फोन नंबर आणले असणार. हां आणलेत की. ठीक आहे, समजेल डिटेल्स आहेत. सेट, गेल्या 2 दिवसात पियुषने काय केलं, कोणाकोणाला फोन केला, या सगळ्याचे डिटेल्स हवेत मला. त्याचा नंबर, त्याच्या नंबरचे कॉल रेकॉर्ड आण. ओके. बरं, मनाली कुठे? हां, मनाका त्या पियुषच्या घरावर धाडच मारणार होती, पण म्या सांगितलं म्हणून तुमच्या इशाऱ्याची वाट बघत थांबले. हा मनाली, तू पियुषच्या घरी जा. काल आणि परवा रात्री तो कुठे होता, काय करत होता, त्याच्या घरी कोणी आलं होतं का, त्याची माहिती का? आणि हो, आपण ही सगळी चौकशी का करतोय हे त्याच्या घरच्यांना कळता कामा नये. ऑलराईट मॅडम, मला काय वाटतं माहिती, ह्यो पियुषच चोर आहे बघा, नक्कीच. मॅडम, हे समजा इकडे का आणले घरात? खंडू, अरे सचिन आणि श्वेताला असं वाटतंय की या हाराचा आणि फितीचा उपयोग होईल मला गाडी शोधून काढण्यासाठी. त्यांना वाईट वाटू नये म्हणून घेऊन आले. मॅडम, मला काय वाटतं माहितीये, हे हार आणि फीत आहे ना, ते कुणीतरी रागानं मुद्दामून ओरबाडून काढल्यासारखं वाटतं. आय एम शुअर सर, मी चावी किटमध्येच ठेवली होती, पण ती भूलचुकीने ड्रॉरमध्ये राहिली असेल. पण मी खरोखर कार चोरी केलेली नाही. यू विल हॅव टू प्रूव्ह इट. तुझ्यामुळे कंपनीचं रेप्युटेशन खराब होत आहे आणि तू जोपर्यंत निरपराध असे सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत मला तुला सस्पेंड करावंच लागेल. सर सर प्लीज सर, ऐकून घ्या सर, प्लीज. હું એક મેગઝીનમાંથી આવી છું. नवरा बायको एकमेकांशी किती खरं बोलतात याबद्दल आम्ही एक कॉन्टेस्ट करतोय. तुम्हा दोघांनाही सेम प्रश्न विचारणार. ज्यांची जास्तीत जास्त उत्तर मॅच होतील त्यांना प्राइज मिळेल. प्राइज? हो, प्राइज म्हणजे? हा हा, पूछो ने पूछो. तुमचं नाव? पल्लवी पियुष पारेख. बरं, पहिला प्रश्न. तुमच्या मिस्टरांची म्हणजे पियुषची आवडती हिरोईन? कतरिना कैफ. तुमची आवडती हिरोईन? माधुरी दीक्षित. ओ. तुमच्या मिस्टरांचा आवडता हिरो? अक्षय कुमार. ओके. तुमचा आवडता हिरो? रणवीर सिंग. बर.
तुमच्या मिस्टरांना घरी बनवलेला पदार्थ जास्त आवडतो की बाहेर बनवलेला, म्हणजे हॉटेलमधला? हा, घरामध्ये ठेपला आणि बाहेर कोफ्ता करी. ओके. आणि तुम्हाला? कोफ्ता, भेळपुरी. बरं. तुमचा आवडता रंग? पिंक. તમે પહેરીને રાખ્યો છે? तुमच्या मिस्टरांचा? ब्लू. आता पुढचा प्रश्न जरा महत्वाचा आहे, म्हणजे खाजगी आहे. हा. तुम्ही एकमेकांशी किती ट्रान्सपरंट वागता यासाठीचा पुढचा प्रश्न आहे. हा हा, भले. विचार करा आणि मग उत्तर द्या. पियुष तुम्हाला सांगून जातात का ते कुठे जातात ते? हा, सांगून जातात ने. पियुष काल आणि परवा कोणाला भेटायला गेले होते? काले आणि परम दिवसे. किंवा त्यांना कोण कोण भेटायला आलं होतं? विचार करा आणि मग उत्तर द्या. प्राइज मिळશે? मॅडम, मी काय म्हणतो, मॅनेजर साहेबांना सांगून त्या पियुषला ना पोलिसांच्या नाहीतर आपल्या राकेश समीरच्या ताब्यात द्या, म्हणजे पोपट्यासारखं बोलल बघा. नमस्कार, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री बोलते, खासगी गुप्तहेर. संजय घरतच्या कारच्या चोरीची केस माझ्याकडे आली. जर आपली कार चोरीला गेली नसती तर मग आपण मजा करत असतो ना. काल आपली कार मला स्वप्नात दिसली. ती आपल्यापासून खूप 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 लांब जात होती. रडू नकोस ताई, नाहीतर आई बाबांना वाईट वाटेल. पण मला रडू येते ना, मी काय करू? बाळा, रडायचं नाही. हं? आणि चोर सापडलाय, त्याला चांगलीच अद्दल घडणार आहे. तो सापडला? मग आपली कार पण सापडेल लवकरच. मग कार सापडली की आता आपण फिरायला जायचं ना? नक्की जाऊया. मला वाटतंय बाबांना गाडी सापडल्याचाच फोन आलाय. काय? हे कसं होऊ दिलं तुम्ही? नाही, अस्मिता मॅडमने फोन केला नव्हता का तुम्हाला? काय झालं? काय झालं संजय? अरे, सारंग ऑटो डीलरच्या मॅनेजरचा फोन होता. पियुष वॉशरूमला जाण्याचा बहाणा करून पळाला यार. काय? पियुष पळाला? पल्लू, હું પિયુષ બોલું છું. હા પિયુષ, બોલો. અરે અરે, અહીંયા બહુ મોટો પ્રોબ્લેમ થઈ ગયું છે. શું? હા 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 હા, પ્રોબ્લેમ સોલ્વ થઈ વગર હું ઘરે નહીં આવી શકું. શું વાત કરો છો પિયુષ? પિયુષ, તમે વહેલા વહેલા ઘરે આવી જાઓ, મને બહુ ગભરામણ થાય છે. અત્યારે હું ઘરે નથી આવી શકતો. કેમ? કાન્ટ એક્સપ્લેન યુ નાવ. તું મને ફોન નહીં કરતી અને મારા બદલ કોઈને કાંઈ કહેતી નહીં. पियुष, म्हणजे तू आपली कार विकून गायब होईल. आपली कार आपल्याला कधीच. संजय, तू ताबडतोब अस्मिता मॅडमना फोन कर आणि विचार, त्या पियुषला चावी मिळाल्यावर त्याला पोलिसांच्या ताब्यात लगेच का नाही दिलं? तेवढा वेळ वाया का घालवला? संजय, अरे काय सांगतोय मी? हे बघ, अस्मिता मॅडमचा मेसेज आला. माझ्यावर विश्वास ठेवा, धीर धरा असं म्हणतायत. आतल्या फालतू सांत्वनाचा आता काय उपयोग? आधी चोराला पळून जाऊ दिलं आणि आता धीर धराचा मेसेज करतायत. ते काय नाही, थांब, मीच खडसावतो त्यांना. हॅलो, अस्मिता मॅडम.
हा मी अनिल बोलतोय. मॅडम मला सांगा, पियुष पळाला कसा आणि तो पळाल्यावर तुमची माणसं काय करत होती? अहो तुम्हाला झेपत नव्हतं तर पोलिसांना का नाही बोलवलं तुम्ही? हे बघा अनिल, मला तुमची मनस्थिती कळते. अहो पण तो पियुष असा अचानक पळून जाईल याची आम्हालाही कल्पना नव्हती. हे बघा, माझे सहकारी त्याला शोधताय, त्याच्या घरावर पाळत ठेवले आम्ही, त्याचा फोन सुद्धा ट्रॅक करायचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यामध्ये आता जरा गाडी मिळायला वेळ लागेल. अहो पण निदान आपल्याला तपासाची दिशा तरी मिळाली, हे तरी कन्फर्म झालं की हे सगळं पियुषने केलंय, तोच खरा गुन्हेगार. मॅडम, मला एक कळत नाही, त्या पियुषकडे आपल्याला किल्ली सापडली होती, पण त्याला पळून जायची संधी का दिली आपण? त्याच वेळी धरून ठेवायला पाहिजे होता त्याला. मॅडम, पियुषची बायको पल्लवी, तिच्याकडून कळलं की तो काल रात्री घरीच होता, पण परवा म्हणजे ज्या रात्री कार चोरीला गेली त्या रात्री तो हॉस्पिटलमध्ये पेशंटला बघायला गेला होता आणि रात्रभर घरीच नाही आला. खोटं आहे हे सगळं. म्हणा का तो हॉस्पिटलमध्ये नाही, मी सांगतो संजयची कार चोरायला गेलता तू. हो बंडू, जरा शांत हो. मॅडम, हे पियुषचे कॉल डिटेल्स. हां, त्यातलं प्रत्येक कॉल चेक कर. आणि मनाली, पियुष ज्या हॉस्पिटलमध्ये गेला होता तिथे फोन करून कन्फर्म कर. मॅडम, मला एक गोष्ट कळली नाही, म्हणजे तुम्ही त्या मॅनेजरला पियुषवरती नजर ठेवायला सांगितली, पण मग तेव्हाच पोलिसांना का नाही बोलवलं आपण? म्हणजे पियुषच्या ड्रॉवरमध्ये आपल्याला किल्ली सापडली की तेवढा पुरावा पुरेसा होता ना आपल्याला. हाच प्रश्न बंडूला सुद्धा पडला. कसं आहे ना सेठ, ती किल्ली त्याच्या ड्रॉवरमध्ये सापडल्यानंतर मला क्लिक झालं. खरंच जर त्याने डुप्लिकेट किल्लीचा वापर करून संजयची गाडी चोरली असेल तर ती किल्ली तो स्वतःच्या कामाच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये अगदी सापडेल अशा ठिकाणी का ठेवेल? इतका मूर्ख तो नक्कीच नाही. आणि मुळात गाडी चोरीला गेल्यानंतर आपलीही चौकशी होईल याचा अंदाज त्याला असेलच ना. मग त्याने ती किल्ली घरी ठेवली असती किंवा कुठेतरी लपवली असती, ती स्वतःजवळ का ठेवली असती? बघितलं काय शेठराव, म्हणून मॅडम मॅडम आहेत आणि आपण आपण आहोत. काय म्हणा का मॅडम, तुमचं लॉजिक पटलं मला, पण तुम्हीच म्हणता ना गुन्हेगार किती हुशार असला तरी एकतरी चूक करतोस म्हणून. पियुषच्या ड्रॉवरमध्ये किल्ली सापडणं ही त्याची तीच एक चूक नसेल कशावरून? करेक्ट आहे, असूही शकते. बरं, हॉस्पिटलमध्ये काय म्हणाले? त्यांनी मला पुन्हा फोन करायला सांगितलंय, कारण नाईट शिफ्टचा स्टाफ आता तिथे नाही आणि हो, पेशंट अजून शुद्धीवर आलेला नाही. पण पियुष तर पळाला. पियुष पळालेला नाहीये, तो राकेश आणि समीरच्या ताब्यात आहे. हो, तो जर खरंच गुन्हेगार असेल तर ते कळेलच, पण जर तो गुन्हेगार नसेल तर तो हरवलाय आणि आपण त्याला शोधतोय हे कळल्यामुळे खरा गुन्हेगार बेसावध राहील. बरं सेठ, तुझ्या सर्च लिस्टमध्ये एक नंबर ऍड कर, मी तुला नंबर पाठवते. मनाली, तू सध्या पल्लवी आणि हॉस्पिटलवर कॉन्सन्ट्रेट कर. हो, करते. आणि बंडू, तू संजयच्या सोसायटीतल्या लोकांवरती लक्ष ठेव. होय मॅडम. पवार, इथला कारचा कचरा उचलला कोणीतरी? संजयनीच आपल्या गेलेल्या कारची आठवण म्हणून तो नेला. चुप रे, असं काय म्हणतोस रे म्हात्रे? बिचाऱ्यावर केवढं मोठं संकट ओढवलंय. अरे म्हणून तर आपल्या बायको मुलांना घेऊन घरात बसले ना, तोंड टाकू नाही शकत कोणाला. अरे कार असती तर कसलं रुबाबाने फिरला असता, आता कसला आला रुबाब आणि कसलं काय. तू चुप रे. अरे थांब ना, अरे थांब, पेपर तर दे. पियुषला एक संधी देऊन डबल गेम खेळायची ही कल्पना खरं तर मला सचिन आणि श्वेतामुळे मिळाली. आय मीन त्यांच्या निरागस भाबडेपणामुळे, त्यांनी दिलेल्या क्लूजमुळे.
हे पियुषने किंवा कुठल्याही प्रोफेशनल चोराने जर केलं असतं तर अतिशय घाईघाईत किंवा कोल्ड शूडनेसने काढून फेकलं असतं आणि गाडी घेऊन निघून गेला असतं. पण हे सगळं कोणीतरी अतिशय रागा ओरबाडून काढलं. हा हार चुरगळलाय, हे सगळं फाडलंय. मला असं वाटतं हे ज्याने कोणी केलंय त्याच्या मनात संजय विषयी खूप राग असतो, किंवा मग हे कुठल्या तरी माथे फिरूचं काम असेल. कळेल, जे काही आहे ते कळेल, कारण शोधलं की सापडतंच. संजय, अरे कारचं काय कळलं का? नाही. जे काय झालं फार वाईट झालं रे. पोरांचे चेहरे बघवत नाहीयेत. एक सुचवू का? बघ पटते तर 2 दिवस गाडी भाड्यावर घेऊन पोरांना बाहेर घेऊन जा ना, त्यांना बरं वाटेल. हवं असल्यास मी तुला एक कार भाड्यावर घेऊन देतो ना, 2 पैसे कमी घेईल. नाही, नको. त्यामुळे मुलांना आणखीन वाईट वाटेल. आणि आता आम्ही जाऊ तर आमच्याच कारने. हो, हे खरंच. येतो. हा. अहो मी खरंच सांगतोय संजयची कार मी चोरलेली नाही. मी किती वेळा सांगू? हे बघ पियुष, जोपर्यंत कार सापडत नाही तोपर्यंत आमच्यासाठी तूच संशयित आहेस. आणि तुझं नशीब समज मॅडमनी तुला पोलिसांच्या ताब्यात नाही दिलं ते. अहो पण मला काहीच माहिती नाही. मी काय सांगू तुम्हाला? किल्ली तुझ्याच ड्रॉवर मध्ये सापडली ना? सापडली ना? हो. मग तुला काहीच माहित नाही असं म्हणण्याचा अधिकारच नाहीये तुला. फ्रेंडनी मदत करवा गयो ने फसी गयो. फसीच गयो. हे बघ पियुष, संजय तुझा मित्र आहे, पण आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. आणि आम्ही जे काही करतोय ते संजयसाठीच करतो. त्यामुळे आम्ही तुला जे काही विचारतोय ना त्याला प्लीज कोऑपरेट कर. मला एक गोष्ट सांग, ती किल्ली जर का तू किटमध्ये ठेवली होतीस तर तीच किल्ली तुझ्या ड्रॉवरमध्ये कशी आली? कशी आली? संजयला कारची डिलिव्हरी देण्याआधी काय काय घडलं ते सांग. हे बघ, तुला कोणी धमकी देऊन हे सगळं करायला लावतंय का? विचार कर आणि नीट उत्तर दे.